वाघाड प्रकल्पस्तरीय मोहाडी महासंघाचे अध्यक्षपदी बाजीराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। येथील वाघाड प्रकल्पस्तरीय महासंघ मोहाडी राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त दिंडोरी महासंघाचे अध्यक्षपदी वलखेड येथील बाजीराव बारकू शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सर्व मान्यवरांच्या व अधिकारी यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया पार पडली आहे। त्यांच्या या निवडीचे तालुक्यात व सर्वत्र अभिनंदन होत आहे। कार्यक्रमाप्रसंगी उपविभागीय अभियंता वनेरे साहेब, भंडारी साहेब, खरात साहेब, विरकर साहेब, शहाजी दादा सोमवंशी, शिवाजी बाबा पिंगळ, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते प्रकाश शिंदे, अरुणजी घुमरे, रामनाथ पिंगळे, रघुनाथ कदम, सागर पगारे, माधव निकम, अशोक नाठे, गोवर्धन कुलकर्णी, हिरामण पाटील, विनायक शिंदे, त्र्यंबक शिंदे, फकीरराव शिंदे, विक्रांत शिंदे, संदीप शिंदे, कचरू पाटील, तौसिफ मणियार, कैलास पाटील, अनंत पाटील, सुनील पाटील, गणेश हिरे, सोमनाथ पताडे, अंबादास पाटील, दिलीप शिंदे, मधुकर शिंदे, सुनील लोखंडे, तुषार वसाळ, भाऊसाहेब पाटील, सुनील पाटील, बाळासाहेब कदम, मनोज मोरे आदी बहुसंख्येने अधिकारी, प्रमुख मान्यवर, ग्रामस्थ हजर होते। शेतकऱ्यांचा सहभाग अशा नामांकित असलेल्या महाराष्ट्रातील प्रथम पाणी वापर महासंघ मोहाडी येथे माझी अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली। नेमणुकीनंतर मी सगळ्यांना बरोबर घेऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन। नाशिक लोकशाही न्यूजसाठी नारायण राजगुरू, दिंडोरी।